नमस्कार, मी दीपक, रेसिपी विथ दीपक चॅनल आपले सहर्ष स्वागत। आज आपण घरच्या आणि घरच्या घरी पनीर बघणार आहे। चला की पाहू। हे बघा, हे पनीर आहे, आज आपण बनवले एक नंबर आणि न केमिकल न काय वापरता, हे बी घरच्या घरी। चला की मग पाहू। पनीर बनवण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे। 1 लिटर दूध घेतलेले, 4 चमचे लिंबूचा रस घेतलेला आहे, अर्धा गिलास पाणी घेतलेले। चला आता आपण पाहू। मीडियम गॅसवर दूध गरम करायचंय आपल्याला, ठेवलेले। लिंबाचा जो रस आहे 4 चमचे, त्यात आपण अर्धा गिलास पाणी टाकू। थोडंसं आपलं दूध उकळत आहे। हे बघा, दूध उकळलं आहे, त्यामध्ये आता आपण लिंबाचं पाणी टाकू। हलवत राहायचं चांगलं दूध फुटूपर्यंत। हे बघा, आता हळूहळू पनीर तयार होत आहे। चांगलं हलवायचं याला। तुम्ही बघू शकताय किती भारी पनीर हळूहळू तयार होत आहे। हे बघा, पाणी आणि पनीर वेगवेगळं झालेले, त्याला चांगलं आता तुम्ही हलवत राहा। हे बघा, आपल्याला पनीर चाळून घ्यायचंय। एक पातेलं घ्यायचं, एक चाळणी घ्यायची, त्याच्यावर एक सुती कपडा हातरून घ्यायचा। हे बघा, आपण हातरून घेतलाय सुती कपडा। आपण आता ह्याच्यात पनीर टाकू। हे बघा, आता ओतायचं आपल्याला। आता आपण हे कपडे टाकले, ह्याचं पाणी निचरून घेऊ। हे बघा, पाणी निचरले। आता आपण ह्याच्यात थंड पाणी ओतणार आहे, कारण की आपलं लिंबू जो पिळलेला ते निघून जावं म्हणून। 1 गिलास तुम्ही 2 गिलास सुद्धा ओतू शकता। हे बघा, आता तयार झाले। आता आपण ह्याला एक खाली हे बघा, आपण एका प्लेटवर ठेवलेलं आहे आणि हा डब्बा पाणी भरून त्याच्यावर जड ठेवलंय। हे बघा, जड डब्बा ठेवलेला आहे आणि तुम्ही 20 ते 30 मिनिटं ठेवू शकता याला। हे बघा, 30 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बघू पनीर कसं झालेलं आहे। हे बघा, किती मस्त झालेलं आहे। बघू शकताय किती एक नंबर पनीर। हे बघा, किती मस्त तयार झाले। आता आपण याला कट करून घेऊ। चला, आता आपण याला कट करू। हे बघा, किती मस्त झालेलं आहे। कट करणार आहे। 1 लिटर मध्ये एवढं पनीर तयार होतं। तुम्ही 2 लिटर घेऊन सुद्धा जास्त करू शकता। किती मस्त झालेले, तुम्हाला दाखवतो सुद्धा। किती एक नंबर पनीर तयार झाले। बाहेर आणण्यापेक्षा आपल्या घरी करून बघा, किती भारी पनीर तयार झाले। किती जाडी तर बघा। हे बघा, आपलं पनीर तयार झालेलं आहे, एकदम भारी। किती जाडी बघा, ह्याला कसलं मस्त झालेले। 1 लिटर दुधामध्ये झालेले हे आपलं जे पनीर आहे ना, ते असं वाटते बाहेरनच आणले, पण हे पनीर आपण घरी बनवले। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा।